नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्येही उमटल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर या हत्येचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटले. सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी केली. या प्रकरणामध्ये विधिमंडळामध्ये निवेदन सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत करणार असल्याचा आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी नेमण्याचे आदेश दिले. मागील 4 दिवसांपासून या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडी मार्फत अतिशय वेगाने होताना दिसून येतोय आणि कालच म्हणजे 31 डिसेंबर रोजी दुपारी 12:15च्या दरम्यान या प्रकरणामध्ये जो खंडणीचा आरोपी आहे त्या वाल्मिक कराडने पुण्यात स्थित असणाऱ्या सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरणागती पत्करली, आत्मसमर्पण केलेलं आहे. त्या वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर त्याला 15 दिवसाची सीआयडी कस्टडी देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर बाजू समजावून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर. आपण बघतोय की जे संतोष देशमुख आहेत त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. जर आपण पाहिलं तर हे प्रकरण आधी खंडणीचं प्रकरण, त्यानंतर हत्येचं प्रकरण, सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण, हे प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे? आता याच्यामध्ये व्याप्ती अशी मोठी अशा हिशोबाने मोठी आहे की माझ्या माहितीप्रमाणे या गुन्ह्यामध्ये 3 प्रकारचे एफआयआर दाखल झाले, 3 गुन्हे दाखल झाले. पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला तो त्या संतोष देशमुखांचा आत्या भाऊ, त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण आत्या भाऊ हा शिवराज देशमुख, त्यांनी एफआयआर दिली की ते एका त्या देशमुखांच्या गाडीतून चालले होते. हे चौकात थांबले होते. थांबलेले असताना संतोष देशमुखांनी हात केला, तुला यायचंय का चौकामध्ये, आणि गाडीमध्ये बसले. थोडंसं अंतरावर पुढे गेल्यानंतर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. त्या गाडीतनं काही लोक उतरले, काच फोडली देशमुखांच्या गाडीची, इंडिका गाडीची. त्यांना बाहेर ओढलं, काठीने मारहाण केलं आणि त्या स्कॉर्पिओ मधून काळ्या रंगाच्या त्यांना किडनॅप करून पळून नेलं. आणि नंतर असं कळलं की ती सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीची ती गाडी होती. आयडेंटिफाय झाली, ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ. आणि त्या अनुषंगाने ह्या देशमुख जे आहेत त्यांची चुलत भाऊ यांनी फिर्याद दिली की खुनाच्या उद्देशाने संतोष देशमुखांना ह्या गाडीमधून पळून नेले. ही झाली पहिली एफआयआर, अबडक्शन म्हणजे किडनॅपिंग. त्यानंतर दुसरी एफआयआर दाखल झाली की जे काही ते पवन चक्की वगैरे ते काही जे कॉन्ट्रॅक्ट होते त्या कॉन्ट्रॅक्टसाठी हा सुदर्शन घुले काही लोकांना पैसे मागत होता. त्यांनी काही लोकांना फोन लावून दिले आणि फोनवरनं हे वाल्मिक अण्णांशी बोला, आणि वाल्मिक अण्णांनी फोनवर सांगितलं की तू काम बंद ठेव, काम तुला चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्यायला लागतील. अशी आशयाची दुसरी एफआयआर आहे. म्हणजे ज्या गाडीतून संतोष देशमुखांना किडनॅप केलं, पळून नेलं, तोच सुदर्शन घुले खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडाच्या नावासोबत निष्पन्न झाला. आणि तिसरी एक एफआयआर झाली की एका सिक्युरिटीला मारलं, त्यामध्ये पण हा घुले निष्पन्न झाला. म्हणजे घुले जर 3 एफआयआर मध्ये निष्पन्न होत असेल, त्याची इन्व्हॉल्वमेंट आणि त्याचं कनेक्शन जर वाल्मिक कराडांबरोबर असेल, हे कुठेतरी गांभीर्य आहे. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवस वाल्मिक कराड फरार होते, पोलिसांना सापडत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे 9 सीआयडीच्या टीम आणि 150 पोलीस फोर्स त्यांना पकडण्यासाठी लावला होता, पण तो काही पकडला जात नव्हता. आणि काल अचानकपणे स्वतःहून पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर झाला, पोलिसांपुढे जमा झाला. आज पोलीस कस्टडी झाली तर पोलीस तपास करतील. मग हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर एवढ्या मोठ्या 3 एफआयआर होतात. एक गुन्हेगार 15 दिवस पोलिसांना सापडत नाही, विधिमंडळात चर्चा झाली तरी तो सापडत नाही, आणि न सापडता स्वतःहून हजर होतो. आणि म्हणून एक वकील म्हणून मला असं वाटतं की हे प्रकरण कुठेतरी फार मोठं आणि गंभीर आहे. कारण कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय आरोपी असा पोलिसांना सापडत नाही, असं होऊ शकत नाही. आमच्या रोजच्या अनुभवावरून मी सांगतो. सर, जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की 3 प्रकरण आहेत. एक सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण, खंडणीचं प्रकरण आहे आणि त्याचबरोबर खुनाचं प्रकरण आहे. अशी 3 प्रकरणं आहेत. या खंडणीच्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर सर, जे सेक्शन लावण्यात आलेले आहे ते सेक्शन किती गंभीर आहेत असं वाटतं? आता जे आम्ही मागाशी एफआयआर आम्ही सगळ्या काढले, एफआयआर प्रमाणे खंडणीची जे आता पूर्वी भारतीय दंडविधान होता आयपीसी, आता बीएनएस आले, तर बीएनएस चे जे कलम लावलेत त्याला मॅक्झिमम पनिशमेंट 10 वर्षे. म्हणजे एक मोठी रक्कम मिळवण्यासाठी किडनॅप करणे, पळून नेणे किंवा खुनाच्या उद्देशाने पळून नेणे, हे जे काही सेक्शन आहेत त्याला जास्तीत जास्त शिक्षा 10 वर्षे.
आणि हे सगळे कलम जे आहेत हे ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. म्हणजे समजा यांना आता अटक केली आणि बाकीच्या गुन्ह्यामध्ये जर पोलिसांनी वर्ग करून घेतलं नाही तर एक आता ही 14 दिवसाची पीसी आहे आणि तिथून पुढे एक 10-15 दिवसामध्ये बेल ऍप्लिकेशन केला आणि कोर्टाला योग्य वाटलं तर त्याला जामिनावर सोडवू शकतात अशा गुन्ह्यामध्ये. त्यामुळे ह्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फार काही वेगळं होणार आहे असं काही नाही. हा एक म्हणजे आरोपीचं बॅकग्राऊंड पाहता किरकोळ दृष्टीचा गुन्हा आहे असं मला वाटतं. सर, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे खंडणी मागण्यामागचा उद्देश काय यावरती सुद्धा शिक्षा किती असावी अवलंबून असतं का? नाही, खंडणी मागचा उद्देश तर महत्वाचाच आहे. कारण काहीतरी ते पवन चक्कीचे लोक काम करत होते. मग ते शिंदे नावाच्या व्यक्तीने ती FIR दिली की हे काम जर तुला चालू ठेवायचं असेल तर एवढे एवढे पैसे दे. म्हणजे हे सगळं गंभीरच प्रकरण नाही, खंडणीच आहे. आणि ते विथ जर कॉल रेकॉर्डिंग त्याने जरी FIR केली असेल, स्पेसिफिक नावही FIR मध्ये घेतले असेल तर त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. म्हणजे खंडणी मागितली हे सकृतदर्शीने आता तरी सिद्ध होते. आता तपासात काय चार्जशीट येईल हा नंतरचा भाग आहे. जर खंडणीमध्ये जर पाहिलं सर आपण तर 3 जणांवरती जे आहे त्यामध्ये वाल्मिक कराड आहे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरती जे सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत ते भारतीय न्याय संहिता 3(5)चं कलम लावण्यात आलेलं, भारतीय न्याय संहिता 308(2)चं कलम लावण्यात आलेलं आहे, भारतीय न्याय संहिता 308(3), 308(4) आणि 308(5) अशी कलम लावण्यात आलेली आहे. ती कलम गंभीर आहेत का? सेकंड FIR मध्ये ना, पहिल्या पहिल्या FIR मध्ये ते 308 जे आहेत ते सगळे खंडणीचे कलम आहेत. ओके. आणि मी मागाशी तेच सांगितलं की आरोपींचं बॅकग्राऊंड पाहता शेवटी आरोपी कोण आहे, मग त्याला हे जर कळलं त्यांच्या दृष्टीने किरकोळ कलम आहेत, खंडणीचा आहे. मुख्य कलम कुठला आहे? संतोष देशमुख, त्याला किडनॅप करून त्यांची जी काही निर्घुणपणे हत्या केली त्याच्याशी कनेक्टेड हे सगळे कलम आहेत. त्यामुळे हे कलम किरकोळ आहे. उद्या त्याचा जामीनही होईल, सिद्ध नाही झाले ते केस सुटून नाही जाईल निर्दोष भविष्यामध्ये. म्हणजे आजच्या स्टेजला आरोपींचं आपण बॅकग्राऊंड जर पाहिलं तर हे कलम किरकोळ आहेत असं मला वाटतं. आपण पाहतो सर, पहिल्यांदा खंडणी मागण्याचं प्रकरण झालं आणि त्यानंतर हत्येचं प्रकरण झालं. या प्रकरणामधले जर आरोपी आपण पाहिले, वाल्मिक कराडावरती खंडणीचा गुन्हा आहे आणि सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचे प्लस खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडावरती खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? याच्यामध्ये असं आहे की आता कारण हे जे सगळी प्रकरण आहे ते इंटरलिंक वाटत आहेत. इंटरलिंकच आहेत, एकमेकाशी कनेक्टेड आहेत. कारण हा काय असा कुठला प्लॅन करून FIR केली खोटी, कोणाला तरी त्रास देण्यासाठी, कोणाला तरी अडकवण्यासाठी असं दिसत नाही. कारण जो सिक्वेन्स जर पाहिला तर जे जे गुन्हे जे प्रकार घडत गेले त्याप्रमाणे FIR आले. आता FIR आल्यानंतर हे सगळे एकमेकाचे साथीदार आहेत. म्हणजे संघटित गुन्हेगारी आली, म्हणजे मोका आला. आता शेवटी या वाल्मिक कराड जे सरेंडर काल झालेत CID समोर, तर हे झालेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये, त्यांच्या दृष्टीने खंडणीचा गुन्हा. पण ज्या वेळेला 14 दिवसाच्या PC मध्ये हे निष्पन्न होईल की सुदर्शन घोले, हा चाटे, हा कराड हे सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि मग पोलिसांना ह्या खंडणीच्या गुन्ह्यामधून त्या 302च्या गुन्ह्यामध्ये ह्या कराडला वर्ग करून घ्यावा लागेल आणि नवीन न्यायालयासमोर परत रिपोर्ट द्यावा लागेल की खंडणीचा गुन्हा तपास करत असताना याच्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग निष्पन्न झालाय, त्यांचे फोन कॉल सापडलेत आणि म्हणून आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून मिळावा आणि वर्ग करून घेतल्यानंतर पुढचा तपास सुरू होईल. पण 302 मध्ये यांचा काय रोल होता? आता यांचा रोल काय आहे? यामध्ये 120B म्हणजे IPCचा 120B पूर्वीचा कॉन्स्पिरसी, कट कारस्थान. आता शेवटी वाल्मिक अशी केस आहे का वाल्मिक कराड स्वतः होते, त्यांनी तलवारीने मारले, त्यांनी फायरिंग केले, अशी केस नाही. केस काय आहे? प्लॅनर, कॉन्स्पिरसी, कट कारस्थान. मग कट कारस्थान म्हणजे काय? जो मेन व्यक्ती तो बसून राहणार, कोणाच्या ते आदेशावरनं ते बाकीचे गुन्हा करणार, बाकीच्यांनी गुन्हा केला, देशमुखांचा मर्डर केला, ही वस्तुस्थिती आहे. पण हे कोणाच्या सांगण्यावरनं केलं? आता हे जर निष्पन्न झालं कराड, मग कराडांना कोणाचं बॅकिंग होतं? दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. शेवटी पोलीस आता कसा तपास करतायत, रेकॉर्डवर काय आणतायत, त्याप्रमाणे समाजासमोर सगळं येणार. सर, जो आता प्रत्यक्ष वाल्मिक कराडनी या प्रकरणामध्ये कितपत सहभागी आहे अद्यापही सिद्ध झालेलं नाही. परंतु जर या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार जर वाल्मिक कराड असेल तर त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? 100% दाखल होणार. कारण ज्यांनी खंडणी मागितली ते घोलेचं नाव पहिल्यांदा निष्पन्न झालंय, तिसऱ्या गुन्ह्यामध्ये घोलेचं नाव निष्पन्न झालंय, मर्डरमध्ये गुन्ह्यात घोलेचं नाव निष्पन्न होते आणि घोले आणि कराड एकमेकाशी फोनवर बोलले, त्यांचं कन्व्हर्सेशन झाले, हे रेकॉर्डला आले. म्हणजे हे सगळे एकमेकाशी लिंक आहेत. मग जर घोलेने फक्त मर्डर केला असेल,
स्पॉटवर जाऊन त्याने मारला असेल तर ऑटोमॅटिकली कराड हा त्याच्या मागचा गुन्हेगार होऊ शकतो कारस्थानमध्ये, कट कारस्थान. आणि त्यामध्ये काय आता शेवटी तपास यंत्रणा कसा तपास करते, ह्यांचे लिंक किती रेकॉर्डवर आणतायत, यांची इन्व्हॉल्वमेंट किती रेकॉर्डवर आणतात, त्याप्रमाणे आपल्याला कळणार आहे. आता जर तरचा विषय केला तर एक वकील म्हणून मला काय वाटतं की समजा घोलेंचा तपास केला, पीसी मध्ये घोलेने सांगितलं की बाबा वाल्मिक कराडने आम्हाला असं सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं, हे सांगितलं होतं किंवा हे सांगितलंच नव्हतं, शेवटी तो आरोपी आहे, काय स्टेटमेंट द्यायचा हा त्याचा अधिकारी, आणि तपास कसा करायचा हा पोलिसांचा अधिकारी. आता यामध्ये जर एकमेकाला फोन कॉल झाले असतील, व्हॉट्सअप चॅटिंग झाली असतील, लोकेशन सापडले असतील, टॉवर लोकेशन, ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला हा कुठं होता, हा कुठं होता, हा सगळा तपासाचा भाग आहे. हा निष्पन्न झाला तर 100% वाल्मिक कराड कनेक्ट होणार आणि मर्डर मधला प्राईम ॲक्युज म्हणून सुद्धा भविष्यात तो पुढे येऊ शकतो की यांनी हे सगळं घडून आणलं. सर, खुनामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय न्याय संहिता 118(1), भारतीय न्याय संहिता 126(2), 140(1), 189(2), 190, 191(2), 324(4) आणि 324(5) ही कलमं लावलेली आहे. ती या कलमांमध्ये किती शिक्षेची तरतूद आहे? आता याच्यामध्ये जे लावलंय ते अबडक्शन म्हणजे किडनॅप करून नेले, पण उद्देश काय दाखवलाय खुनाचा, म्हणजे ही एफ आय आर खरी ठरली. उद्देश काय होता खुनाचा, आता माझा चुलत भाऊ गाडीत बसलाय, माझ्यासमोर मारहाण केली आणि माझ्यासमोर एका गाडीमध्ये त्याला घेऊन गेले, पण मी काय सांगतोय की ही काळ्या रंगाची गाडी, हल्ली ते आरटीओचा गाडीचा नंबर टाकले की लगेच कळतं कोणाच्या नावावर गाडी, म्हणजे घोलेच त्याला घेऊन गेला, घोलेचं नाव एफ आय आर मध्ये आलंय आणि नंतर तो मर्डर पण झालाय. आता मर्डर होताना आय विटनेस तिथं कुणी आम्ही होतो का बघायला, असं कोण म्हणणार, हा देशमुखांचा चुलत भाऊ, मी तर पाहिलं नाही पण माझ्यासमोर किडनॅप करून गेला. ऍक्च्युअल मारताना डायरेक्ट आय विटनेस कोण नाही, पण हे सरकमटन्स, परिस्थिती ज्यांना पुरावा, माझ्यासमोर किडनॅप करून गेला आणि नंतर तो खालास झाला, मारला कोणी, मग त्यावेळेचं त्या घोलेचं लोकेशन, ह्या कराडाचं लोकेशन, मयत जे झाले देशमुख त्यांचं लोकेशन, हे सगळं ज्या वेळेला टावर लोकेशन एकत्रित येईल त्यावेळेला भविष्यात हा गुन्हा, हा खून कुणी केला हे निष्पन्न होईल, पण त्याप्रमाणे तपास व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. सर, आणखी एक म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना क्युरिओसिटी आहे, अटक करणं आणि आत्मसमर्पण करणं, आत्मसमर्पण केल्याच्या नंतर शिक्षा कमी मिळू शकते का, किंवा अटक केल्याच्या नंतर शिक्षा अधिकची मिळू शकते का? एखादं खुनाचं प्रकरण असेल किंवा खंडणीचं प्रकरण असेल, आत्मसमर्पण केल्याचा फायदा कुठे वाल्मिक कराडला होईल असं वाटतं? नाही, आत्मसमर्पणचं असं काही नाही. आता कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की काही कलम हे बेलेबल असतात, जामीन पात्र म्हणजे काय, समजा अटक केली तर संबंधित इन्स्पेक्टरने त्या आरोपीला सांगायचं की तुझ्यावर गुन्हा दाखल आहे पण हा जामीन पात्र आहे, तू जामीन देतो का, जामीन दे, तुला मी सोडून देतो बॉन्ड घेऊन, बेलेबल ऑफेन्स, बरोबर आहे. पण काही पोलीस स्टेशनला तसं करतात नाही, आम्ही सरेंडर करून घेणार नाही, मग आम्ही काय करतो, डायरेक्ट आरोपीला कोर्टासमोर उभं करतो, म्हणजे त्याला होतं सरेंडर. त्याला बॉम्बे हायकोर्टच्या, सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन आहेत, डायरेक्ट आरोपी कोर्टापुढे उभं करू शकतो की माझ्यावर बेलेबल ऑफेन्स दाखल आहे, मी कोर्टासमोर हजर झालोय, मला जामीनवर सोडा, कोर्ट सोडतं. मग याला म्हणतात सरेंडर. सरेंडर केल्यामुळं त्या मूळ गुन्ह्याला काही फरक पडला, शिक्षा कमी झाली किंवा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं काही नाही. सरेंडर म्हणजे काय की कराडाने ओळखलं की आता हे सगळे अकाउंट बंद व्हायला लागलेत, तपासाची व्याप्ती वाढायला लावली आणि त्यांच्या मनात जर काय असेल की कुठून काहीतरी आपलं होईल, ह्या माध्यमातून त्या माध्यमातून काय सेटिंग होईल, त्यातनं आपण वाचू शकतो, हे सगळे प्रयत्न केले असतील, पण कुठंच काय होत नाही दिसलं की माणूस सरेंडर होतो. मग एक तर त्याला मग कोणाचा तरी सपोर्ट असतो सरेंडर व्हायला, कुणीतरी सल्ला दिलेला असतो किंवा एन्काउंटरची भीती असते, आपण इकडे तिकडे परत एक दिवशी मारतील त्यापेक्षा आपलं डायरेक्ट जमा होऊन जा, पोलिसांच्या ताब्यात गेले की पोलिसांची जबाबदारी आपण बघू, ह्या कुठल्या तरी विचारात ते सरेंडर झालं असेल. पण सरेंडर झालं काय आणि अटक झालं काय, दोन्ही एकच आहे, वेगळं असं काही नाही त्यामध्ये. सर, आपण पाहिलं ज्यावेळी या संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यानंतर त्याच्या भावांनी सुदर्शन घुलेला बऱ्याच वेळा कॉल केल्याचंही निष्पन्न झालेलं आहे, त्यांनी तसं माध्यमांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पण अशा वेळी पोलिसांनी कुठंतरी त्याची जी केस आहे ती दाखल करून घ्यायला दिरंगाई केली. त्या निमित्तानं जर पाहिलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचे त्या पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. अशावेळी पोलिसांवरती काही गुन्हा दाखल होऊ शकतो का, कारवाई होऊ शकते का? ना, असं पोलिसांनी जर दिरंगाई केली असेल तर त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते, जास्तीत जास्त त्यांना ट्रान्सफर करतील, निलंबित करतील, मग तो परत पोलिसांचा अधिकारी ते मॅटमध्ये जातील की माझ्यावर चुकीची कारवाई केली. पण कारवाई म्हणजे असं वेगळा असं कुठला गुन्हा दाखल होत नाही, फक्त आपली जी काही ड्युटी आहे त्यामध्ये कुचराई केली, काम बरोबर केलं नाही म्हणून डिपार्टमेंटल शोकॉज नोटीस किंवा ट्रान्सफर करणं हा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, त्याप्रमाणे ते कारवाई होतात. आपण पाहिलं सर, हे प्रकरण कुठंतरी पोलिसांनी दिरंगाई केली म्हणून हे प्रकरण फडणवीस अर्थात मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण जे आहे SIT कडे सोपवलं, त्याने न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणामध्ये नेमलेली आहे. तर नेमकं पोलीस चौकशी आणि CID चौकशी यामध्ये काय फरक असतो? आता पोलीस चौकशी आणि CID जवळपास सगळं सेमच असतं, फक्त ज्या वेळेला
डीप मध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचंय आणि संबंधित पोलिसांवर विश्वास नाही. समजा आता हा कुठला केस मध्ये काढलाय, मग केस मधले कोण SP असतील, कोण सिनियर PI असतील, साधा PI, कॉन्स्टेबल, हे काही जे अधिकारी असतील यांच्यावर विश्वास नसेल जनतेचा किंवा संबंधित वरिष्ठ, आता समजा गृह मंत्रालयामध्ये की डाऊट आला की हे काय तपास बरोबर करणार नाहीत, मग तो CID कडे पाठवला जातो. बऱ्याच वेळेला मागणी असते की CID कडे तपास पाठवा, CBI कडे पाठवा. तपासाचं सगळं, तपासाची यंत्रणा तीच, फक्त CIDचा तपास हा गुप्तपणे चालू असतो. तो रेग्युलर ह्या पोलिसांना माहित नसतो यांचा कुठं तपास चाललाय. आणि CID CBIच्या तपासामध्ये जर ह्या पोलिसांनी काही गुन्हे केले असतील तर ते पण निष्पन्न होतं की यांनी हे FIR घेतली नाही, हे पेपर लपवून ठेवले, ह्या विटनेसकडे तपास करायला पाहिजे होता, हे सगळं ऑनलाईनचा तपास करावा, हे केलं नाही. मग यांनी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला आणि दोषी आढळले तर CBI काय आणि CID काय या रेग्युलर पोलिसांवर गुन्हे दाखल त्यांना आरोपी करू शकतात. जे तेलगी प्रकरणामध्ये पूर्वी असं घडलं होतं की कमिशनर स्वतः आरोपी केला होता CBIच्या तपासामध्ये. सर, माध्यमांमधून येणारं प्रेशर असेल सरकारवरती किंवा त्याचबरोबर म्हणजे ज्या पद्धतीनं नागरिक रस्त्यावरती उतरतायत आणि अत्यंत निर्घुणपणे हत्या झालेली आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन करा, जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे भविष्यात घडणार नाहीत, असं कुठंतरी एक सेट करा, असं एक आदर्श कुठंतरी सेट करा, असं जे आहे जनतेतून मागणी होतीये. त्यामुळे कुठे या प्रकरणावरती तपासावरती याचा फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, आता शेवटी कसं आहे की प्रकार हा इतका भयानक घडला आणि महाराष्ट्रभर गाजतोय, विधिमंडळात गाजतोय आणि साहजिक आहे की असा सगळा प्रकार घडल्यानंतर जनता मागणी करणार की कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. पण कठोरात कठोर शिक्षा मागणी करणं हा एक भाग झाला, पण जर तपासातच म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये चार्जशीटच बोगस आलं, त्यात काही समजा आय विटनेस नाही, जाणीवपूर्वक काही तपास तुम्ही वगळला, काही पंचनामे केले नाही, लोकेशन टॉवर लोकेशन म्हणजे एक्सपर्ट एव्हिडन्स जो आता आपला ह्याचा पुरावा आहे सायबरचा सगळा, हा जर तो प्रॉपर इन्व्हेस्टिगेट केला नाही आणि भविष्यात जर ते निष्पन्न झालं नाही तर ह्याचा बेनिफिट हा आरोपीलाच मिळतो, संशयाचा फायदा. म्हणून तपास नीट व्हायला पाहिजे, तर फाशीची शिक्षा होऊ शकते. पण जनतेला हे आपल्याला माहित नसतं की याच्यामध्ये काय आमचं म्हणणं व्हायला फाशी व्हायला पाहिजे, पण फाशी व्हायला त्याला रेअरेस्ट ऑफ रेअर केस तपास व्हायला पाहिजे. आता हा गुन्हा जो घडलाय, संतोष देशमुखांचा जो खून झालेला आहे, हा खुनाचा प्रकार पाहिला तर रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये बसतो. म्हणजे जी काही ते त्यांचं छळवणूक करून हत्या केली, ही म्हणजे एक क्रूरतेची परिसीमा आहे आणि त्यामध्ये फाशी होऊ शकते. पण त्या पद्धतीने तपास झाला तर फाशी. जर त्याच्यामध्ये काही त्यामध्ये लॅकुना ठेवले, जर काही गोष्टी गाळल्या तर त्याचा फायदा आरोपीला भविष्यात होईल. तोपर्यंत जनता आपणच विसरलेला असतो. आपण भविष्यात 5-6 वर्षांनी वाचतो आरोपी निर्दोष, पुरावाच काय आला नाही. हे रेग्युलर आमच्या केसेसवरचा अनुभव मी सांगतो. सर, ज्यावेळी आता बघतो की काही प्रकरणामध्ये आरोपी फरार असतात, या प्रकरणामध्ये जरी आपण पाहिलं तर 3 म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी म्हणजे शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे? जर आपण पाहिलं तर फडणवीसांनी सांगितलेलं आहे की त्यांचे बँक अकाउंट जे आहेत ते सील करा. आणखी काय तरतुदी करता येऊ शकतात? नाही, सध्या आता काय त्याला प्रोक्लेमेशन समजा त्याला जाहीर करतील घ्या फरार आरोपी, मग त्याचे प्रॉपर्टी अटॅच करा, बँक हे करा. पण जर हॅबिच्युअलच गुन्हेगार असतील, रेकॉर्डवरचे गुन्हेगार सराईत, त्यांना काय फरक पडतो ते बँकेचे अकाउंट? त्यांच्या अनेक तरतुदी असतात, अनेक खोटे अकाउंट असतात, नाही त्या प्रकारचे मोबाईल सिम कार्ड वापरतात, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, कुठेही गायब होऊन जातात. त्यांना सपोर्ट करणारे वेगळे असतात की जे समाजाला आपल्याला रेकॉर्डवरचं ते माहीत नसतं, पण त्यांचं सगळं चालू असतं. त्याने काही त्यांना फरक पडत नाही. वर्षानुवर्षे फरार राहू शकतात. आता हा काल सरेंडर झालेला आरोपी हा जर पुण्यातच CIDला सरेंडर होत असेल, सुरुवातीला चर्चा होती की तो बाहेरच्या देशात पळून गेला की काय, कुठं दुसऱ्या राज्यात गेला का, काहीच नव्हतं. पुण्यातच सापडला पण नाही, पुण्यातून सरेंडर झाला. मग ते 3 आरोपी तरी पुण्यातच आहेत का मुंबईत आहेत का अजून कुठे आहेत का कोणाच्या बांगल्यात जाऊन बसले हे काय माहिती. हा सगळा पोलिसांचा अधिकार आहे आणि त्याला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन पाहिजेत. त्या पद्धतीचे प्रामाणिक अधिकारी पाहिजेत ज्यावर जनतेचा विश्वास आहे. मग काहीतरी यात होईल असं एक मला वकील म्हणून वाटतं. पण एक भोळ्या बाबड्या जनतेचा विचार केला तर काय जनता फक्त बघत बसते. प्रकार घडलाय, तपास चाललाय, उद्या दोषारोपपत्र येईल. आता बदलापूरच्या केसमध्ये काय घडलं बघितलंच आपण. म्हणजे त्याला तो गुन्हेगार होता का नाही तो नंतरचा भाग आहे, पण त्याला तो अगोदरच एन्काउंटर झाला त्याचा. त्यांनी काय पळून जायचा प्रयत्न केला काय ते माहित नाही अजून, पण हायकोर्टने संशय व्यक्त केलाय. त्या आरोपीला जे एन्काउंटर केला केसच संपली ना सगळी. त्यामुळे ते भविष्यात काय होईल ते असं सगळं आहे ते. सर, या प्रकरणामधला जो खंडणीतला आरोपी आहे वाल्मिक कराड, त्याच्यावरती 1999 पासूनचे गुन्हे आहेत. जर आपण पाहिलं तर जवळपास 30च्या जवळ त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावरती किती कठोर शासन होण्याची शक्यता आहे आताच्या प्रकरणाशी बघता? आता शासन होण्याची शक्यता म्हणजे आता ह्याच्यावर जर एवढे 30-30 गुन्हे असतील तर हा सराईत गुन्हेगार झाला. मग प्रश्न हा येतो की 30-30 गुन्हे असून जर ह्याच्यावर मोका आतापर्यंत दाखल झाला नाही,
म्हणजे हा गुन्हेगार काही एकटा गुन्हा करत नसणार, त्याची मोठी टोळी असणार आहे. म्हणजे टोळीचे सदस्य कोण होते हे आतापर्यंत कधीच तपासात निष्पन्न व्हायला पाहिजे होतं, पण ते कधी झालं नाही. आजही तो ताटमानेने वावरत राहिला आणि त्यात नाही सगळे प्रकार घडले. आता कुठलं तरी पॉलिटिकल लोकांनी लावून धरलं म्हणून प्रकार वर आलं. हे समजा नसतं आलं तर हाय मर्डर पचला असता, दबून गेला असता, सगळे गप्प बसले असते, परत सगळं दहशतीखाली. कारण मी आज पेपरला वाचलं, मला माहित नाही की ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडायला पाहिजे त्यांनी पण ते प्रकरण सोडलं घाबरून. असं काहीतरी पेपरला आलंय की सरकारी वकील म्हणलं मला प्रेशर आहे, मी काही बाजू मांडत नाही. मग हे असले जे प्रेशर आहेत, मग हे आता सगळं उखडून काढायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं. सामान्य माणूस तर आपण काय भांडू शकत नाही. म्हणजे मसल अँड मनी पॉवर हे सगळीकडे सुरू झालं तर मग आपण काय नुसतं बघत बसणे. तुमच्या आमच्या हातामध्ये काय? न्यायाधीश काय करू शकत नाहीत. न्यायाधीशांपुढे पुरावा आला तर ते म्हणतील तुला जन्मठेप, तुला फाशी, निर्दोष. यापेक्षा वेगळं काय? सामान्य माणसं आहेत ना आपण सगळे. पण गुन्हेगारी जर एवढी पॉवरफुल झाली तर कोणाच्या हातामध्ये काय राहणार आहे? एकंदरीत हे सगळं असं वातावरण पाहिलं तर एक अशी ती भीती वाटते. सर, या प्रकरणामध्ये काल ज्यावेळी केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं त्यावेळी त्याच्या वकिलांनी जे युक्तिवाद केलेला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण कुठंतरी राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे. आणि जर सरकारी वकिलांनी बाजू मांडली तर त्यांनी सांगितलं की खंडणीचं प्रकरण असेल किंवा हत्येचं प्रकरण असेल याचा आम्हाला तपास करायचा आहे, त्यामुळे आम्हाला कुठेतरी याची पोलीस कस्टडी हवी आहे असं त्यांनी सांगितलं. नाही, बरोबर आहे ना. आता आरोपी सरेंडर झाला, अटक झाला, कोर्टापुढे हजर केला की पोलिसांचं काम आहे आम्हाला तपास करायचं, तपासाचे हे मुद्दे. आता आम्ही आरोपीच्या बाजूने उभे असतो, आरोपीकडनं इन्स्ट्रक्शन घेतो, काय बाबा काय खरं काय, त्याप्रमाणे आम्ही युक्तिवाद करतो. आता ह्याच्यामध्ये जर असा आर्ग्युमेंट केला असेल की याच्यामध्ये पॉलिटिकल कलर आहे, आता पॉलिटिकल असेल तर मग त्या देशमुखाला, संतोष देशमुखांना किडनॅप केलं, पळून नेलं, यामध्ये काय पॉलिटिक्सचा संबंध आहे का? पण न्याला ना, म्हणजे पळून नेणं त्याला मारणं हा गुन्हाच आहे ना. पॉलिटिक्सचा काय संबंध आहे? एखाद्या कंपनीला तू हे काम बंद ठेव, नाहीतर मग आम्हाला 2 कोटी दे, नाहीतर काम बंद कर. हे जे इलिगल डिमांड करणं हा गुन्ह्याचा प्रकार आहे. याला पॉलिटिक्सचा कुठं संबंध आहे? एखाद्या वॉचमनला धमक्या देणं, त्याला गाडीत कोंबून नेणं, त्याला मारहाण करणं, याला पॉलिटिकलचा कुठं संबंध आहे? म्हणजे फक्त हा एक आर्ग्युमेंटचा भाग असतो की याला पॉलिटिकल कलर आहे, आमका त्या आरोपीचा बचाव म्हणून. ते काय कोर्ट सगळं ऐकतं असं नाही, पण आर्ग्युमेंट करायचा तो आमचा अधिकार आहे. आरोपीच्या दिलेल्या माहितीवर आम्ही आर्ग्युमेंट करतो. आता कुठला आरोपी असं म्हणणार आहे का हो मी सगळं केलं? आता तसं पाहिलं तर कराड काल सरेंडर झाल्यानंतर काय सांगितलं की मला जर सिद्ध झालं तर मला शिक्षा द्या. आता सिद्ध करणं काम कोणाचं आहे? सरकार पक्षाचं. म्हणजे सगळे पुरावे गोळा करून कोर्टापुढे मांडायचे, पण ते आलेच नाही तर शिक्षा तरी कशी होणार आहे? आणि म्हणून तो एक आर्ग्युमेंटचा भाग आहे की पॉलिटिकल सगळा कलर दिलाय. आता ते विधिमंडळात प्रश्न घालला, अरे पण दिलाय पण गुन्हे घडलेत ना, म्हणजे पॉलिटिकल कलर दिला म्हणजे काय गुन्हे घडलेच नाही का? पण असं नाही ना की तुम्ही एकदम असं क्लीन क्लीन चरित्र एकदम सगळं घरातून न्यायला उचलून माणूस 30 गुन्हे जर तुमच्यावर दाखल असतील तर संशय तुमच्यावरच येणार आहे. संशय कशाला पाहिजे? तुमचे फोन कॉल आहे, तुमचे रेकॉर्डिंग आहे, हे सगळे पुरावे आहेत ना सगळे. त्यामुळे पॉलिटिकल हे म्हणणं फक्त आर्ग्युमेंटचा भाग आहे, पण त्यांनी काही फरक पडणार नाही पोलिसांनी नीट तपास केला तर. सर, आपण पाहिलं तर जे सरकारी वकील होते बी.जे. शिंदे, त्यांनी सुद्धा यावेळी जेव्हा युक्तिवाद केला त्यांनी सांगितलं की हे प्रकरण जे आहे ते अर्थात या प्रकरणामध्ये खंडणी आणि म्हणजे हत्या हे प्रकरण कुठेतरी इंटरलिंक आहे, त्यामुळे त्यांनी पोलीस कोठडी मागितलेली आणि 15 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. आता आरोपीला आणखी किती दिवस पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता असेल? एक ते मॅक्झिमम किती पोलीस कोठडी मिळू शकते? आता त्याला 14 दिवसाची पीसी दिलेली आहे आणि आता खंडणीच्या गुन्ह्याप्रमाणे तेवढी ती भरपूर त्याला दिली, 14 दिवस सफिशियंट दिलेली. पण भविष्यात जर समजा असं वाटलं की 14 दिवसामध्ये हा बोलतच नाही, तोंडच उघडत नाही, काही सांगतच नाही, तर परत पोलीस पीसी मागू शकतात. पण त्यात 302 मध्ये वर्ग केला की त्याची पीसी परत वेगळी सुरू होईल. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मॅक्सिमम किती दिवसाची आता ते 14 दिवस दिले ना त्याला, फुल पीसी देऊन टाकली त्याला ऍज पर डिमांड. ही फुल पीसी आहे. आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये किती दिवसांची पीसी असते? 14 दिवस खंडणीच्या. आणि खुनाच्या गुन्ह्यात? आता खुनाच्या गुन्ह्यात वर्ग केले की परत त्याला 14 दिवस. अशा पीसी वाढतात ना, पहिली 7 दिवस, परत 7 दिवस, असे एक्सटेंड होत राहते ती पीसी. सर, आता जसं फडणवीसांनी सांगितलेलं होतं, म्हणजे सगळ्याच आमदारांनी विनंती केलेली होती की हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण जाईल, अर्थात फडणवीसांनी असं सुद्धा जाहीर केलेलं होतं, SITला सांगितलं, ज्यावेळेस न्यायालयीन चौकशी नेमली त्यामध्ये सांगितलं की 3 ते 6 महिन्यामध्ये आम्ही चार्जशीट दाखल करणार आहोत आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण करणार आहोत. आता गुन्हा घडल्यानंतर कायद्यानुसार 90 दिवसात चार्जशीट पाठवायला लागतं. 90 डेज, 3 महिन्यात. मग 3 महिन्यात तर चार्जशीट येणारच आहे. समजा चुकून 3 महिन्यात नाही आलं तर 91 दिवशी आरोपीला जामीन होतो. न्यायाधीश विचारतात चार्जशीट तुझं आलेलं नाही, तुझ्याकडे जामीन आहे का? आम्ही तुम्हाला जामीन सोडतो. पण आम्हीच 91 दिवशी आम्हीच बेल ऍप्लिकेशन ठेवतो, चार्जशीट वेळेत आलेलं आम्हाला जामीन द्या. त्यामुळे चार्जशीट येणार 90 दिवसामध्ये. आता
फास्ट ट्रॅक कोर्टात करतो ते होणार, ते बोलणं सगळं ठीक आहे. पण हे जर सगळं तसं घडलं तर निश्चितप्रमाणे आणि चांगल्या प्रकारचा चार्जशीट गुन्हा तपास झाला तर शिक्षेपर्यंत हे प्रकरण जाऊ शकतो. पण दिलेल्या शब्दाप्रमाणे घडलं तर. आता अनेक केसेसमध्ये आपण ऐकतो फास्ट ट्रॅक मध्ये करणार आमका. आता रोजचे आमचे अनुभव आम्ही सांगतो. सर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कुठं टाइम पिरियड असतो का? नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये कसं आहे की बाकीच्या केसेस सगळ्या सोडा, या केसला प्रायोरिटी दे. दॅट इज फास्ट ट्रॅक. फास्ट ट्रॅक नावाचं असं कुठलं वेगळं कोर्ट नाही. फास्ट ट्रॅक म्हणजे काय, आहे तेच न्यायाधीश, आहे तीच सगळी यंत्रणा, फक्त ह्या केसला प्रायोरिटी दे, लवकर निकाली काढा. आता जसं रेपच्या केसेस पोक्सो न्यायालय, पण प्रत्येक कोर्टावर इतका लोड आहे. आता फास्ट ट्रॅक म्हणजे कसं की ज्या वेळेला जिंदा सोखा फार पूर्वीच्या काळात घडलं होतं आणि त्याला स्पेशल कोर्ट, तर ते यारोडा जेलमध्ये ते न्यायाधीश जाऊन बसायचे आणि तिथं खटला चालला. हे स्पेशल कोर्ट. आता फास्ट ट्रॅक म्हणजे ह्या प्रकरणासाठी एक न्यायाधीश सेपरेट कोर्ट सेपरेट करा, 4 महिन्यातच त्याचं केस होऊन जाईल. तसं होत नाही ना. सगळ्या न्यायाधीशांमधले एक न्यायाधीश ज्यांच्या पुढे जातात केसेस, फक्त ह्या केसला प्रायोरिटी, म्हणून फास्ट ट्रॅक. फास्ट ट्रॅकमध्ये असं वेगळे काही निर्देश नाहीत की फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण हे करा. सर एकाच प्रकरणामध्ये 2 चौकशा नेमलेल्या आहेत, एक SIT चौकशी आणि न्यायालयीन चौकशी. या दोन्हीमध्ये काय फरक असतो? न्यायालयीन चौकशी म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी आणि SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, जी गव्हर्नमेंटने फॉर्म केलेली असते. स्पेशल टीम, तो त्यांना अधिकार आहे. SIT मार्फत तपास. SITचा तपास एका बाजूला चालतो आणि SIT काय तपास करतं, कसं कसं काय घडलं, त्यासाठी मग ह्याच्यामध्ये काय कोणी चुकीचं काम केलंय का, काही गोष्टी घडल्यात का, त्याला मध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी. असे ते दोन्ही इन्क्वायरी आहेत. दोन्ही वेगळे आहेत पण एकाच गुन्ह्या संदर्भात असाव्यात असं मला वाटतं. म्हणजे सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात. खरं तर वाल्मिक कराडला आता केज न्यायालयाने जे आहे ते 15 दिवसांची जी आहे SID कस्टडी CID कस्टडी नेमलेली आहे, त्याला CID कस्टडी दिलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आगामी काळात काय काय महत्वाचे खुलासे होतात, काय काय धक्कादायक खुलासे होतात, हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी,